साताऱ्यात खळबळ. देसाई मांडवे यांचा पोलीस व मंत्र्यांवर आरोपांचा वर्षाव. सातारा जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर त्यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेत मंत्री जयकुमार गोरे तसेच पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप केले. अनिल देसाई यांनी दावा केला की सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा फोन आला होता. या संपूर्ण प्रकरणामागे गोरे हेच सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. देसाई यांनी पुढे सांगितले की खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या विकास शिंदे याच्याविरोधात लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच पोलिसांनीच अपहरणाचा बनाव रचला असून प्रत्यक्षात बापू शिंदे यांचे अपहरण झाले नसून देसाई आणि संदीप मांडवे यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप त्यांनी केला. संदीप मांडवे यांनीही गंभीर आरोप करत सांगितले की पोलीस आमचा एन्काउंटर करतील अशी आम्हाला भीती वाटत होती. आम्हाला ताब्यात घेतल्याची माहिती कुणालाच देण्यात आली नाही. या प्रकरणात पोलिसांनी देसाई यांना दहशतवादी ठरवल्याचा आरोप करत ही कारवाई बेकायदेशीर असल्याचेही त्यांनी म्हटले. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या कार्यपद्धतीला बेकायदेशीर ठरवले असल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान अशा पद्धतीने कारभार होत असेल तर देशात निवडणुका घेण्याची गरजच उरत नाही, असे वक्तव्य करत देसाई यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रिया 100% रद्द करण्याची मागणी न्यायालयात करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देसाई यांनी पुढे सांगितले की जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात येणार असून त्यांच्या जीवितास धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच जिल्हा परिषद कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात येणार असून त्यामध्ये सर्व पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला. विकास शिंदे याला पाचवड टोल नाक्यावर कोण आणि का घेऊन आले, तेथे त्याला कोण भेटले याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पत्रकारांना सभागृहात प्रवेश न देणे हे देखील कारस्थानाचा भाग असल्याचा आरोप करण्यात आला. दरोडेखोरांचे राज्य आहे की कायद्याचे, असा सवाल उपस्थित करत प्रशासनावर टीका करण्यात आली. संदीप मांडवे यांनी सांगितले की पुढील बैठकीत पत्रकारांना प्रवेश देण्याचा ठराव मांडण्यात येणार आहे. दरम्यान बचेंगे तो और भी लढेंगे असा इशारा देत देसाई यांनी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.